मला सांग, कधी डिप्रेशनवाला फेज येतो? इथपर्यंत डिप्रेशन आला ना तर मी लोणावळ्याला जाते. इथपर्यंत गेला ना डोक्याच्या वरती तर मी डायरेक्ट दुबईला जाते. सगळा डिप्रेशन निघून जातो. तुझा बापूस तर मला पाटक्या चड्डीचा बोलते, तुझ्या आईस तर मला भाव पण देत नाही, तरी पण कर्ज व्हायला तयार आहे. लग्न करशील का? बघ, तू माझा प्रश्न सुद्धा पूर्ण मला करायला दिला नाही. आता प्लीज मला प्रश्न, मला बोलणं भाग आहे. तुम्ही बोलून देत नाही तर फायदा काय? मी गेलेलो शॉर्ट्सनी आणि ते बोलले की सिक्युरिटी गार्ड दादा बोलले की तू अलाउड नाही आहे, फुल पॅन्ट लागेल, शॉर्टवर तुम्ही कॉलेजमध्ये एंटर नाही करू शकत. खूप पर्सनल प्रश्न विचारायचा आहे तुला. किती कमवतोस? आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असे काही प्रसंग येतात, असे काही चॅलेंजेस येतात की ज्यावर मात करून तुम्हाला आयुष्याची जय करावीच लागते. आणि अशीच एक व्यक्ती आता आपल्यासोबत आहे ज्यानं आपल्या आयुष्याची जय केली आहे आणि स्वतःला सिद्ध केलं आहे. ही व्यक्ती कोण आहे? तर ही व्यक्ती आहे यूट्यूबर, इन्फ्लुएन्सर, कॉन्टेंट क्रिएटर विनायक माळी. विनायक सर. दादूस, अरे शेठ. काय रे बाई, असं बोल ना, शेठ बोल ना. मला शेठ बोलल्याशिवाय ऐकायलाच येत नाही. आई ग शेठ, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आयुष्याची जय बद्दल. काय जय जय जय. मला जरा वेगळ्या शब्द ऐकायची सवय आहे, त्याच्यामुळे मला जय जरा लई वेगळा वाटला मला. म्हणजे तुझ्या ओके, म्हणजे OTT कॉन्टेंट आहे हा, ती मुभा आहे आपल्याला. पण आपण आता शो बद्दल बोलूया. मला सगळ्यात आधी तर तुझ्या आयुष्याची जय मोमेंट बद्दल जाणून घ्यायचंय. आयुष्याची जय म्हणजे काय, माझे मित्र सोडून गेले अर्धे, आमची कंपनी. त्याच्यामुळे मला लई मोठा प्रॉब्लेम झालेला, तर मी एकटा पडलेलो. त्याच्यावेळी मग मला एकट्याला जी गोष्ट टॅकल करायला लागली ना, तो मोठा माझा प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर मग मी जो उभा राहिलो स्वतःहून, स्वतःच्या हिमतीने, ती माझी आयुष्याची जय मुमेंट होती आणि अजूनही आहे. खरं तर खूप अभिमानाची गोष्ट वाटते मला तुझ्या बाबतीत. कारण ना, आत्ताची जी जेनझी पिढी आहे किंवा आत्ताची जी पिढी आहे, ते बऱ्याचदा ना त्यांना मराठी भाषेची कुठेतरी लाज वाटत असते. मी सगळ्यांबद्दल नाही बोलत, पण अशी काही कान पटवतो, असंच चापटवतो ना, कोण आहे आणि समोर. तर मला म्हणायचं की ते हिंदी आणि इंग्लिश भाषेचा जास्त वापर करतात शो ऑफ करण्यासाठी. ती लोक बोलतात का आपली भाषा? होय ना. आपण कशाला त्यांची बोलायची? आम्ही जपानला जाऊन पण तिथं मराठी आगरी डायरेक्ट. आम्ही माझा आणि मित्र माझा होता, नाशिकचा होता, तो नाशिककर होता. नाशिकची मस्त त्याच्या भाषेमध्ये आणि मी माझ्या मस्त आगरी भाषेमध्ये आम्ही त्यांच्या बुलेट ट्रेनमध्ये जाताना बोलत होतो. त्यांना काय घंटा समजत नव्हता. म्हणजे काय होते किस्से जरा सांगशील? आम्ही गॉगल काढतो. काय नाही, आम्ही फक्त गेलो होतो तिथं ट्रेनमध्ये. त्यांना काहीच समजत नव्हतं. ती एवढी लोक, म्हणजे काय रोबोट सारखी लोक आहेत ती लोक. लिटरली फक्त त्यांचा फोन आणि ते फोनवर बोलणं पण अलाउड नाही तिथं ट्रेनमध्ये. तिथं लिहिलं आहे की तुम्ही फोनवर बोलू नाही शकत. शांतता, एकदम शांतता. पिन पडली तरी आवाज येईल, पण तिथं आवाज नाही आला पिनेचा, कारण मी पिन टाकलीच नाही. सो एवढी शांतता होती तिथं. आणि आम्ही लिटरली बोललो, हे काय एवढी लोक आहेत का रे, एवढी रोबोट सारखी, कुणाशी काय बोलत नाही, काय नाही, कोण पान खाऊन थुकत नाही त्याच्यात, काहीच नाही. आणि एकदम शांत. तर माझ्या मित्राचा पटकन असा फोनवर गाणी वाजला, मोठ्याने ब्लास्ट झाला. सगळी लोक बघत बसली डायरेक्ट तिथं. आणि तिथं असं हात लावून पण आपण बोलू नाही शकत कोणाला जपानमध्ये. अच्छा, डिस्टन्स मेंटेन करतात. खूप खोकू पण नाही शकत तिथं. आपल्या इथं शिंकांपासून सगळ्या आमचे पप्पा जर गेले तिथून डिपोर्ट करतील त्यांना. ओके, तर बघ, तू माझा प्रश्न सुद्धा पूर्ण मला करायला दिला नाही. आता प्लीज मला प्रश्न, मला बोलणं भाग आहे. तुम्ही बोलून देत नाही तर फायदा काय? माझा प्रश्न पूर्ण करू दे आता. तर माझा प्रश्न हा होता की हल्लीच्या पिढीला किंवा जे जेनझी पिढी आहे त्यांना मराठी भाषेचा कुठेतरी लाज वाटत असते आणि त्यामुळे ते हिंदी आणि इंग्लिश बोलून त्याचं एक शो ऑफ करतात. पण तुझ्या बाबतीत असं झालंय ना शेठ, की त्या भाषेनेच तुला घडवलं आज तू जे काही आहेस. म्हणजे आगरी कोळी भाषेमुळे आज तू विनायक माळी आणि शेठ म्हणून ओळखला जातोस. तर मला त्याबाबत तुला विचारायचं, हा जो बेंचमार्क तू सेट केलास की आपलीच भाषा मोठी केली आणि त्याच भाषेने खरं तर तुला मोठं केलं. सुरुवातीला रिजनलमध्ये कोणीच नव्हतं आणि खूप असतील तर खूप रेअर होते. आणि सुरुवातीपासून असं वाटत होतं की यार आपल्या भाषेमध्ये का नाही केलं कोणी, आणि जर करतायत तर ती क्वालिटी का नाही भेटत आहे. तर मला तेच होतं. आणि माझा कॅमेरामन पण नव्हता, मित्र होता.
आणि आम्ही काय एक गॅलेक्सी फोन होता आमचा, त्याच्यावर शूटिंग करत होतो. आणि त्याच्यावर शूटिंग करता करता त्याला बोललो की यार हिंदी का करतोय आपण, नाही माझा पप्पा कपूर, नाही माझी आई खान, तर आपण आपले आगरी, तर आपल्या कास्टमध्ये पण आपण करू शकतो. तर आमच्याच कास्टमध्ये जे आम्हाला माहिती आहे, आमच्या आता स्वतःच्या कास्टच्या जे रिच्युअल्स असतात, ज्या पद्धती असतात, त्या आपल्याला नीट माहिती आहे, आपण रिप्रेझेंट करू शकतो. तर विचार केला की त्या गोष्टीच रिप्रेझेंट करू ना. आणि लोकांना एवढ्या आवडल्या त्या गोष्टी, म्हणजे खूप सपोर्ट दिला लोकांनी आणि लोकांना रिलेट झाल्या त्या गोष्टी. सगळे लोक हिंदीमध्येच व्हिडिओ करायचे, कारण हिंदीमध्ये स्कोपच एवढा आहे की आजही बोलतो हिंदीमध्ये स्कोप जास्त आहे, पण मराठीमध्ये त्यावेळी कोणीच नव्हतं करत आणि खूप खूप कमी रेअर जे चॅनल्स होते ते वर्क करत होते. पण असं होतं की काहीतरी डिफरंट करूया, आणि जर आपली लँग्वेज आहे, आपल्या लँग्वेजमध्ये जर आपण काहीतरी कॉन्टेंट बनवतोय तर का नाही बनवू शकत. आणि त्याची जास्त माहिती आहे आपल्याला, ती लँग्वेज आपली स्वतःची मदर टंग आहे, आपण बोलायलाही खूप फ्लुएंटली बोलतो. सो असंच एक रँडम थॉट होता आणि माझ्या एका मामाच्या मुलाने मला सजेस्ट केलं की हिंदी सोड ना, आपल्या आगरी कोळी लँग्वेजमध्ये ट्राय कर ना. आणि ती जी लँग्वेज ट्राय केली आणि माझ्या लोकांनी आणि पूर्ण महाराष्ट्राने एवढं प्रेम दिलं की आज मला खरंच थँक्यू सो मच. नाही नाही, असं थँक्यू चालणारच नाही. आम्हाला आगरी कोळीमध्ये व्यक्त झालेला विनायक पाहायचा आहे. थँक्यू. दादोस. सगळ्यात आधी येतात अंबानी, त्याच्यानंतर येतात टाटा, त्याच्यानंतर येतात बिर्ला, त्याच्यानंतर येतात शेठ लोका. आह. सो ह्या शेट जो लोकांनी घडवला तो आहे विनायक माळी. सो थँक्यू सो मच. मी आतून अजून तसाच आहे, पण तो ऑन स्क्रीन फक्त शेट आहे. आगरी कोळी भाषेविषयी आपण बोलतोय विनायक. बेसिकली तू पनवेलचा. तर हा प्रवास सुरू कसा झाला? कारण मला आठवतं की जेव्हा तू हा प्रवास सुरू केला तेव्हा हे इन्फ्लुएन्सर्स किंवा हे यूट्यूबर्स हे अगदी बोटावर मोजण्या इतकेच होते, स्पेशली मराठीत. हिंदीमध्ये कदाचित तो ट्रेंड सुरू झालेला. तर काय अशी गोष्ट होती ज्यामुळे तुला किक मिळाली आणि तुला वाटलं की नाही हेच केलं पाहिजे आपण? मला एकतर आम्ही राहायचो डोंबिवली, ठाणे अशा ठिकाणी राहायचो. तर तिथून आम्ही जेव्हा गावाला जायचो ना, तेव्हा माझ्या गावामध्ये खूप एक वेगळी स्लँग आहे. म्हणजे आगरी कोळी भाषा प्रत्येक ठिकाणी जाऊन बदलते. लाईक तुम्ही शिरडोनला गेले, शिरडोन एक गाव आहे, पनवेलमध्येच गाव आहे सगळे, शिरडोन, खूप सारी गावं आहेत, पनवेल, तुरमाळे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाची एक वेगळी लँग्वेज आहे. आता आयांशी, कयांशी, कला म्हणजे कशाला, आमच्या गावाची लँग्वेज आहे. आणि ही मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटते ती लँग्वेज. आणि त्याच्यामध्ये जर आणि इवन माझ्या गावाला जी लँग्वेज बोलतात त्याच्यामध्ये जो गोडवा आहे, तो गोडवा मला ह्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये आणायचा होता. आणि जेव्हा आम्ही व्हिडिओज बनवत होतो त्यावेळी मोस्ट ऑफ ज्युनियर आर्टिस्ट वगैरे असतात, तर ते खूप सटल मराठी बोलतात, तर त्याच्यामध्ये तो कॉमिक होत नव्हता. आणि जेव्हा नॉन ॲक्टर आम्ही व्हिडिओमध्ये आणायला सुरुवात केली त्यावेळी जो कॉमेडी झाली आणि ती लोकांना अजूनही खूप रिलेटेबल वाटते. त्याच्यामुळे आणि भारी वाटतं बघताना. आणि ते व्हिडिओ त्या नॉन ॲक्टर आणि त्या प्युअर आगरी कोळी लोकांशिवाय ते व्हिडिओज नाही आहेत. सो तुला तिथून ती किक मिळाली की आपण आगरी कोळीमध्ये हां. कॉन्टेंट क्रिएट करूया. बरं, तुझ्या पुढच्या प्रवासाविषयी मला जाणून घ्यायला आवडेल, पण त्याआधी एक प्रश्न असा की आज तर इन्फ्लुएन्सर्स आणि म्हणजे प्रत्येकच जण आज इन्फ्लुएन्सर झालेला आहे आणि कॉन्टेंट क्रिएट करत असतो, रील्स बनवत असतो, यूट्यूबवर आहे. पण एका प्रकारे कुठे तुला अशी इन्सिक्युरिटी जाणवते की पुढे जाऊन आता या क्षेत्रात आपण कितपत टिकू शकतो किंवा कितपत तू ह्याच्यावर डिपेंड राहू शकतो की तुझाही प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी असा रेडी झालेला? मला नाही होत इन्सिक्युरिटी, कारण मला ऑलरेडी जेवढं मला मिळालं आहे मी तेच खूप जास्त समजतो आहे की मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं एवढं. सो जेवढं भेटलं आहे मी खुश आहे. उद्या जरी एक एक गोष्ट नक्कीच लक्षात होती की जेव्हा मी स्टार्ट केलेलं, आज नाही तर उद्या संपणार. आणि हा फॅक्ट आहे, जेव्हा आपण इथे असतो कोणीतरी तिकडे येणार आणि ती जागा भरणार. सो मला फक्त जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला माझा बेस्ट द्यायचा आहे आणि अजूनही देतोय. तर मग आज तुझे जे फॅन्स आहेत त्यात खरं तर आगरी कोळी हा एक मोठा वर्ग आहे ज्याने तुला शेट बनवलं आणि मोठं केलं. तर असे काही किस्से आहेत का की तुझे फॅन मोमेंट्स वगैरे असे काही सांगशील? फॅन मुमेंट सांगेल मी. पहिले शेठ माणूसची एक गोष्ट सांगतो. आम्ही माझ्या एका रिलेटिव्हची हळद होती, त्यामध्ये मी बसलो होतो आणि शेठ माणूस हा कॅरेक्टर कसा आला मी सांगतो. आम्ही बसलो होतो आणि एक माणूस आला पायामध्ये एक चप्पल घालून, कोल्हापुरी चप्पल,
आणि हातामध्ये एवढा मोठा ब्रेसलेट, हा दोन्ही हातामध्ये ब्रेसलेट, एवढा सोना आणि एकदम सिम्पल हा पूर्ण गोल्ड आणि एक गॉगल बिगल घालून. मी बोललो, माझ्या दादाला विचारले, अरे हे काय पद्धत आहे ही? काय मला समजले ना विषय. गोल्डन मॅन आणि खूप रिच. त्यावेळी गोल्डन मॅन हा वर्ड पण नसेल आय गेस. त्यावेळी खूप असं मला बघून खूप इन्स्पायरिंग वाटलं. मी बोललो, यार मला हे बनायचं आहे. ठीक आहे, मी फायनान्शियली कधी बनवू नाही शकत असा, पण मी ह्याच्यावर कधी ना कधीतरी मला ही लाईफ जगायची आहे. आणि त्या प्रकारे मग व्हिडिओ बनवता बनवता एक असा थॉट आला की यार ही गोष्ट करू शकतो. जो मी लहानपणी विचार केलेला तो मी जर आता व्हिडिओ बनवतोय तर त्याच्यामध्ये टाकला. तर त्यावेळी शेट माणूस बनवला आणि तो कॅरेक्टर माझा सगळ्यात आवडीचा कॅरेक्टर आहे. बाकी जयंती फॅन मुवमेंट बोलत असेल तर आम्ही एक जोगेश्वरीला शूट करत होतो आणि जी पोरं आम्ही हॉटेलमध्ये होतो आणि पोरं लिटरली गेटवर बिटवर चढून आलेली. अक्षरशः आम्ही रूम लॉक केला आणि असे बसून ठेवलं, असे राहिलेलो घाबरत की कोणी येऊन दरवाजा फोडून येतंय का आतमध्ये. पण ती मजा आहे. आणि आमच्या फॅन्सची, माझ्या मित्रांची हीच क्वालिटी आहे की कधी कोणी भेटलं तर फक्त असं, सर कॅन आय टेक सेल्फी, अशी नाही बोलत, ए भाऊसा येऊ का. सो तो जो आपलेपण आहे तो मला खूप सॅटिस्फाईंग वाटतो आणि आहे, चाललंय अजून पण. हा म्हणजे मला वाटतं मन फकीरा या सिनेमाचं शूटिंग या सिनेमात तू होतास आणि त्या तिथे पण सिनेमाचा एक किस्सा झालेला. हा मृण्मयी ताई म्हणजे त्यांच्यासोबत जे आम्ही एका थिएटरमध्ये शूट करत होतो, मृण्मयी देशपांडे. सो त्यांच्यासोबत जे फॅन्स येत होते की हाय मॅम, कॅन आय क्लिक वन पिक्चर विथ यू. सो मॅम या शुअर, वाय नॉट. आणि माझ्यासोबत मागून, "ए भाऊ ये र." तो फरक आहे. खूप खूप फरक आहे आणि तो आपले पण आहे. मी त्यांच्या घरी जेवायला पण जाऊ शकतो, ते माझ्या घरी जेवायला येऊ शकतात. मी आता आमच्या कॉलेजला गेलेलो, रिझल्ट घ्यायला गेलेलो, तर मी गेलेलो 3-4नी. आणि ही आत्ता म्हणजे एक 2-3 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे. मी गेलेलो शॉर्ट्सनी आणि ते बोलले की सिक्युरिटी गार्ड दादा बोलले की तू अलाउड नाही आहे, फुल पॅन्ट लागेल, शॉर्टवर तुम्ही कॉलेजमध्ये एंटर नाही करू शकत. तर तिथं माझा एक फॅन होता, तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्यांनी त्याची पॅन्ट दिली. तो बोलला की गाडीमध्ये बदलतो तर बदल. तर मी गाडीमध्ये बदलत होतो पण ती जात नव्हती, गाडी छोटी होती. मग त्याच्यामधून मी त्याच्या घरी गेलो. तर घरी जाऊन त्यांनी मला त्याची पॅन्ट दिली, माझी शॉर्ट्स तिथं ठेवली. आजपर्यंत माझी शॉर्ट त्याच्याच घरी आहे. तो भेटला नाही मला परत. पण ती चांगली होती, नवीनच आणली होती मी, 699 रुपयाला भेटली पण होती. त्याची पॅन्ट पण तुझ्याकडे आली ना. हा, पण ती पाटली लगेच. बर विनायक, मला एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न तुला करायचा, म्हणजे त्या सगळ्या तिथे तुझ्या फॅन्ससाठी किंवा त्या तरुण पिढीसाठी की ज्यांना एखाद्या क्षेत्रात यायचं असतं पण खरं तर त्यांना तसा सपोर्टच मिळत नाही किंवा त्यांच्या घरच्यांना असं वाटतं की त्यात जास्त पैसा आहे आणि याच्यात पैसा नाही आहे, पण आपल्या मनाला जे करावंसं वाटतं तेच करायला मिळत नाही. सो मला असं वाटतं तुझ्या बाबतीत पण मी असं ऐकलंय की ते 3 इडियट्सवाली गोष्ट तुझ्या बाबतीतही घडली होती की तुझ्या बाबांना तुझं हे क्षेत्र फारसं आवडत नव्हतं किंवा आवडत नाही अजूनही, हे मला माहीत नाही. त्याबद्दल जरा जाणून घ्यायला आवडेल. मला पहिल्यापासून खास होती. मला एवढी आवड होती. मी अक्षरशः माझ्या पप्पांनी ना तरी प्रयत्न तर केले बऱ्यापैकी स्टार्टिंगला. त्यांचा मित्र होता एक कोरिओग्राफर, त्यांच्याकडे गेले. माझ्या पप्पांच्या ऑफिसमध्ये पप्पा गेले कोपऱ्यात. मला पप्पांनी ऑफिसमध्ये नाही बोलवलं. पप्पा बोलले तू एक काम कर, तू कोपऱ्यामध्ये थांब, तिथे माझ्या मित्राला घेऊन येतो मी. ते घेऊन गेले, ती मीटिंग केली. ते बोलले की तू फक्त ऑडिशन दे किंवा तू काहीतरी एक कोर्स असतो जो 6 महिन्याचा ॲक्टिंगचा कोर्स कर, त्याच्यामधून तू केला, सर्टिफिकेट घेऊन ये, तुला मी काम देतो. तो सर्टिफिकेट पण आला, पण तो माणूस दिसला नाही मला परत. आणि म्हणजे इथे खूप फेक प्रॉमिसेस होतात या इंडस्ट्रीमध्ये. आणि पप्पांचं बोललं तर जेव्हा मी यूट्यूब चालू केलं तेव्हा पप्पांना खूप चीड होती त्या गोष्टीवर. तर मी माझं सामान, पहिलेची गोष्ट आहे खूप, आत्ता पप्पा सुधारलेत माझे, फुकट राग भरते, घरी पण नाही घेणार मला. सो पहिले मी बॅगा घेऊन वॉचमॅनच्या इथे ठेवून द्यायचो आणि पप्पा आंघोळीला गेले की मी निघून जायचो पटकन शूटला. अच्छा, लपून. पण आईचा सपोर्ट? आईने फुल सपोर्ट केलाय मला. म्हणजे प्रॉपर फिल्मी स्टोरी घडली आहे तुझ्या घरी? हां, फिल्मी. मी रडलेलो. अच्छा, मी रडलो होतो. काय घडलं होतं? काय नाही, मी फक्त बोललो, माझं SY चालू होतं LLBचं. मला LLB करायचीच नव्हती मेन, म्हणजे मला इच्छाच नव्हती, मला MBA करायचं होतं. तर मी
मी बोललो की मला SYला होतो आणि घरचे बोलत होते की तू SY कम्प्लीट कर, त्याच्यानंतर जे करायचं ते कर. मी बोललो मला फक्त चान्स द्या, मला प्रयत्न करू दे. ह्या एका वर्षामध्ये जर काही झालं तर ठीक, नाही झालं तर परत जॉब तर आहेच. आणि LLB एक असा कोर्स आहे की तुम्ही कधीही करू शकता त्याच्यामध्ये. सो मम्मी बोलली की ठीक आहे कर. मम्मीने समजावलं पप्पांना आणि मग नंतर झालं. आता पप्पा वाटून पण काय बोलू नाही शकत मला, कारण घराची EMI मीच भरतोय. आह, क्या बात आहे. थँक्यू. लाईट बिल पण भरायला लागतं. तर शेटचा जो हा तुझा ओव्हरऑल प्रवास आहे आणि आज अनेक इन्फ्लुएन्सर, म्हणजे आज इन्फ्लुएन्सर्स आहे. प्रत्येक जण स्वतःला आमच्या इन्फ्लुएन्सर बिल्डिंगमध्ये 4 समजतात. इन्फ्लुएन्सर भरलेत. हो का? हो. बरं, पण मला तेच आता हा एक प्रश्न थोडासा वेगळा आहे विनायक, की इन्सिक्युरिटी आता वाटते का तुला या क्षेत्राविषयी? कारण आता प्रत्येक जण स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणवतो, प्रत्येकाचं यूट्यूब चॅनल आहे आणि सगळेच जण त्या दिशेने काम करतात. तर तुला असं वाटतं की एका पॉईंट नंतर आपल्याला या क्षेत्रातून पैसे येणं बंद होईल किंवा खूप कॉम्पिटिशन वाढणार, काय वाटतं? नको तिथं खर्च नाही करायचे, पैसे साठवून ठेवायचे. जोक हे सपा तर ऍडवाइस झाली रे. ऍडवाइस नाही, झाली. जोक नाही हा, बरोबर. लोक पैसे आले डायरेक्ट उधळा करतात. मी असं समजतोय की जो कॉन्टेंट आहे, तुम्ही तुमच्या ऑडियन्सशी प्रामाणिक राहा, तुमच्या कॉन्टेंटशी प्रामाणिक राहा. जे काही ब्रँड्स येत आहेत, तुम्हाला आज इथून लाख रुपये भेटत आहेत, तेवढे भेटतात, सगळे उचलून तुम्ही करताय प्रमोशन पैशासाठी, तर आज नाही तर उद्या ती ऑडियन्स डिस्ट्रॅक्ट होणार. ऑडियन्सलाही समजतं की मी ज्या गोष्टीसाठी ह्याच्याकडे आलो आहे, मी ह्याच्याकडे बघतोय, मी एक काही थोड्या मिनिटाचा आनंद घेतो याच्याकडून, मला तोच न भेटता काहीतरी वेगळंच भेटतंय, मग लोक डिस्ट्रॅक्ट होतात. सो ते एक होतं की आत्ता पण आम्ही एक व्हिडिओ जर शूट केली आणि ती जर कॉमेडी नाही वाटली तर त्याच्यावर खर्च झाला तरी पण आम्ही ती पोस्ट नाही करत. आत्ता रिसेंटली एक आम्ही प्रोजेक्ट केला, तो कॉमेडी नाही झाला, आम्ही स्किप केला. आम्ही आता दुसरी स्टोरी केली आणि त्याच्यावर काम करतोय. सो तुमच्या ऑडियन्सला समजा, तुमची ऑडियन्स तुम्हाला कधीच नाही लाथाडणार, आणि लाथाडलं तरी ठीक आहे. जेवढं लोकांनी प्रेम दिलं ते ठेवा डोक्यात, जे ठेवा मनात, आणि त्याला विसरू नका. सो हीच लाईफ आहे आणि चालू आहे जर्नी. पण तुझे आवडते कॉन्टेंट क्रिएटर्स कोण आहे, युट्यूबर्स कोण आहेत तुझे पर्सनल आवडते असे? मी इन्स्पायर लाईक अमित भडानाचे जे कॉन्टेंट आहेत तो माणूस सेलिब्रिटीजला त्याच्या चॅनलवर घेतो आणि तो त्याच्यावर मस्त कॉन्टेंट करतो. सो मला ते खूप, आणि ती फुल लेंथवाली व्हिडिओ आहे, सो मला ते कॉन्टेंट खूप जास्त आवडतात. आणि मला इवन मी इन्फ्लुएन्सरचं बोलेल तर इन्स्टा रीलवर जे रिलेटेबल कॉन्टेंट बनवतात ते तर तुफान आहेत. सो असंच मजा येते बघायला. सो असं सगळेच आवडीचे आहेत माझ्या, सगळेच. एक खूप पर्सनल प्रश्न विचारायचा आहे तुला. किती कमवतोस महिन्यातून, किती कमवतोस? आणि आता तो रेशिओ कमी होत चाललाय का वाढत चाललाय? अजून एक पर्सनल प्रश्न. हा काय? हा, बरं, ह्याचं उत्तर तुला द्यावं लागणार आहे. अंबानीच्या वरती शेट येतात ना? तो शेट माणूस तो श्रीमंत आहे, मी गरीब आहे. आमचे जेवढे येतात सगळे व्हिडिओला संपतात. व्हिडिओचा एवढा खर्च आहे काय सांगू तुम्हाला. 1.5-2 लाख रुपये फक्त व्हिडिओला खर्च होतात. आता जो एक ती लॅम्बोर्गिनीचा व्हिडिओ केला, त्या लॅम्बोर्गिनी तो बोलला मुंबईमध्ये आणायला सोपी आहे, पण आम्ही बोललो आम्हाला पनवेलमध्ये आणायचे. पनवेलमध्ये आणून आम्ही स्पीड ब्रेकर फोडायला लागले आणि ते लॅम्बोर्गिनीचे 2 लाख रुपीज. आत्ता आम्ही एक मोठा प्रोजेक्ट करतोय, त्याचं बजेटच काहीतरी 6 ते 4 लाख रुपये. सो आमचे जेवढे पैसे आहेत आम्ही फंड्स यूट्यूब व्हिडिओजला आम्ही इन्व्हेस्ट करतोय. आणि ऑनेस्टली यूट्यूब एवढे पैसे नाही देत. मला माझे मित्र खूप बोलतात, यार यूट्यूबवर व्लॉगिंग चालू करू का, पैसे मिळतील. एवढं पण नाही आहे. एवढं जर सोपं असतं तर लोक बँकेमध्ये 9 to 5 जॉबला नसते गेले. जॉब करा, मस्त राहा. पण शेवटी तुमच्या कॉन्टेंटवर पण तर आहे ना रे. प्रत्येक जण जरी युट्यूबर बनला तरी प्रत्येकाचा कॉन्टेंट विकला जात नाही, कारण कॉन्टेंट इज इम्पॉर्टंट. जो तुझा आता चांगला जर असतो. बसून फक्त माईक लावून बोलायचं असेल तर मग खर्च जास्त नाही, मग तो प्रॉफिट रेशो वाढतो. पण जर तुम्हाला आता लॅम्बोर्गिनी आणायचे तर तो जास्त खर्च. पण तरी तुम्ही किती कमवता? मी सेलिब्रिटी नाही ना, सेलिब्रिटी तू आहेस. तुझ्या फॅन्स ना तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की माझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल? तुमचे फॅन्स पण बघतायत ना व्हिडिओ. पण मी माझ्यासाठी वेगळा म्हणजे ब्लॉग तुमचे करून पैसे सांगेन. तुमचे स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. लय शाणी रे. बर, मला सांग, युट्यूबर्स हा, हे किती पैसे कमवतात एका महिन्यात, ज्यांचे सबस्क्रायबर्स हे 1 मिलियनच्या वर असतात? सिम्पल टेक्निक आहे. तुम्ही फंड्स युटिलाइज कसे करतायत त्याच्यावर डिपेंड करतं तुमचं बजेट. आता लाईक आम्हाला एक लॅम्बोर्गिनीची व्हिडिओ करायची होती.
ऑनेस्टली यूट्यूब तुम्हाला एवढे पैसे नाही देत. 1.5 लाख वगैरे एका व्हिडिओचे इम्पॉसिबल आहे. हा जर तुमचे व्ह्यूज जवळपास तुमचे एका दिवसाला 25 मिलियन प्लस वगैरे येतात, जे आय गेस मिस्टर बीट्स वगैरे ते सगळे येतात, मिस्टर बीस्ट वगैरे. सो त्या केसमध्ये आपण असं करू शकतो की तुम्ही एखादा ब्रँड घ्या. जर तुमची खूप प्रीमियम व्हिडिओ आहे, खूप एक्सपेन्सिव्ह व्हिडिओ आहे, जिचं बजेटच काहीतरी 4 ते 5 लाख रुपये जात आहे किंवा एक 2-3 लाखपर्यंत जात आहे. सो तो जर तुम्ही ब्रँड त्याच्यामध्ये घेतला, जो चांगला असेल, जो अगदीच लोकांचं नुकसान करणारा वगैरे नसेल, तो लोकांसाठी पण बेनिफिशियल असेल, एज्युकेशनल ब्रँड्स वगैरे, सो ते फंड्स युटिलाइज करू शकता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये. सो तिथे जर त्या व्हिडिओचा जो फंडिंग आहे, जो ब्रँडने केला, स्पॉन्सर केला, तर तुमच्या खिशातून नाही जाते, लोकांनाही चांगला सुंदर कॉन्टेंट बघायला मिळतोय. सो मला वाटतं की तशा प्रकारे युटिलाइज करू शकतो फंड. म्हणजे काही स्पॉन्सर्स याच्यात येतात जे तुम्हाला फायनान्शियली सपोर्ट करतात आणि त्याच्यातून तुम्ही तो व्हिडिओ बनवता. ओके. पण इन्कम वाईज किंवा जे काही आपल्याला पैसे येणारे यूट्यूबकडनं, त्याची तुलना तुम्ही करूच शकत नाही त्या ते budget. एवढे नाही, ते नसतात तेवढे. लोकांचा गैरसमज आहे. इव्हन माझ्या मित्रांना पण तेच वाटायचं की अरे यूट्यूब लय करोडो रुपये देत असेल. माझ्याकडे करोडो असतात, दुबईमध्ये बंगला नसता घेतला. पॉइंट. मी रोज रात्री 3 वाजता लॅम्बोर्गिनीची किंमत बघतो, विथ GST किती आहे सगळं बघतो मी. बंगल्याची किती आहे? 5 कोटीपर्यंत आहे. विनायक, म्हणजे तू यूट्यूबर आहे, कॉन्टेंट क्रिएटर आहे. मला एक खरंच प्रश्न नेहमी पडतो की प्रत्येक दिवशी नवीन कॉन्टेंट क्रिएट करायचं असतं, तर मग हे कसं सुचतं? म्हणजे हे चॅलेंजच असेल ना जवळजवळ. ऑफकोर्स तुझी टीम असेल, पण तरी पण याविषयी मला माहिती करून घ्यायची. मी रोज सकाळी धुतलेले बदाम खातो, त्याच्यासोबत खारीक पण खातो. क्या बात. म्हणून मला त्या बदामाची गेम आहे सगळी. अक्रोड पण मी खातो, ते सगळे त्याची मग गेम आहे. सुचतं मग. नाहीच सुचलं तर नारळ फोडायचा डायरेक्ट. कुठे? मला सुचलं तर मी माझ्या डोक्यावर फोडून घेईल दुसऱ्या. पण ऑनेस्टली खूप टफ आहे. म्हणजे प्रत्येक टायमाला लोक बोलतात की अरे दादू दिवसाला व्हिडिओ टाक, दर दिवसाला व्हिडिओ टाक, पण नाही होत. कॉन्टेंट आहे ना, जर थोडा विचार करून स्टोरी जर सुचली तर 2 तासात पण सुचते, आणि सुचली तर 2 महिने पण लागतात. सो भरपूर असे व्हिडिओज आहेत ज्याला आम्ही 2-3 महिने घेतले स्टोरीसाठी, तर तेवढा टाईम जातो. त्यामुळे व्हिडिओ थोडे लेट येतात. करेक्ट. पण जसं तर तू ज्या क्षेत्रात आहेस, तू जवळपास तरुण पिढीला रिप्रेझेंट करतोस, कारण तुझे खूप फॅन फॉलोअर्स आहेत आणि ॲज अ यूट्यूबर तुला खूप लोक बघत असतात, दररोज बघत असतात. मला सांग, कधी डिप्रेशनवाला फेज येतो? आणि जर येत असेल तर कसं काय तू टॅकल करतोस त्याला? इथपर्यंत डिप्रेशन आला ना तर मी लोणावळ्याला जाते. इथपर्यंत गेला ना डोक्याच्या वरती तर मी डायरेक्ट दुबईला जाते. दुबईला जायचा, स्काय डायव्हिंग करायची, ॲक्वा व्हेंचरला जायचा, वॉटर पार्क वगैरे, नाहीतर अबुधाबीला फेरारी वर्ल्ड वगैरे, सगळा डिप्रेशन निघून जातो. फेरारी वर्ल्डमध्ये एक सगळ्यात वर्ल्ड फास्टेस्ट रोलर कोस्टर आहे, आता नाव नाही आठवत आहे, फॉर्म्युला रोसा आय गेस. सो एवढा फास्ट जाते, सगळे डिप्रेशन माणूस विसरून जातं. भेंडी काय लाईफ आहे यार. स्काय डायव्हिंग केली मी एकदा, एवढा डिप्रेशनमध्ये होतो, मला कॉन्टेंट सुचत नव्हतं. आणि कॉन्टेंट माझं सगळ्यात मोठं डिप्रेशनची गोष्ट आहे. मला जर कॉन्टेंट सुचला नाही ना तर मी येडा होतो. मला ना घरी बसून नाही जमत. मी 24 तास घरी असेल ना, मला जमतच नाही. मी एकतर खाली जाईल कुठेतरी, नाही तर कुठेतरी फिरेल, मला नाही माहिती. पण मी एकदा असंच डिप्रेशन आलेलं, स्टोरी सुचत नव्हती, आणि सुचली तर त्याच्यामध्ये व्हिडिओ करायला अरेंज होत नव्हती. कारण आमच्या शूटला लोकेशन अरेंज करणं ना हीच खूप मोठी गोष्ट आहे. तर आमच्याकडे प्रत्येक ठिकाणचे लोकेशन मॅनेजर आम्ही ठेवले, जे आमचेच मित्र आहेत. ते लोकेशन पूर्ण अरेंज वगैरे करतात. तर कधी कधी असं होतं की लोकेशन होत नाही आहे अरेंज. मग तो जो डिप्रेशन येतो ना तो खूप वेगळा येतो. व्हिडिओज पडले नाही आहेत आणि व्हिडिओज करायचे आहेत, तर मग वैतागलो. मग जा फ्लाईट तिकीट घे ना, जा निघून दुबई. पण तू जे उत्तर दिलंस डिप्रेशनला कसं टॅकल करायचं, हे खूप श्रीमंतांचे पद्धत आहे. तिकीट काढून दुबईला जायचं आणि फेरारी वर्ल्डला जायचं आणि स्काय डायव्हिंग करायचं वगैरे वगैरे. मग एक सिम्पल आहे बाबा, तुम्ही जाऊ नका कुठं, घरीच थांबा. पण माझा पण एक आहे प्रॉब्लेम, जाऊन तर येतो डिप्रेशन घालवायला, पण तिकडे जाऊन आलो ना त्याच्यानंतर पैसे संपलेला वेगळा डिप्रेशन चालू होतो माझा. अरे यार सगळे संपवले, तर करू काय. पण असा मधला मार्ग नाही का, गावी बिवी जाऊन पण आपण डिप्रेशन? मी गावाला जातो, परफेक्ट, गुड. तर त्याच्यामध्ये आम्ही एकदम, माझा पैसे नसतील, बजेट कमी असेल, डिप्रेशन पण आलेलं आहे, तर मग डायरेक्ट जायचं. मस्त आमच्या गावाला शेत आहे, शेतात जायचं, खुर्ची टाकायची, मित्र बोलवायचे,
मी ड्रिंक नाही करत, त्याच्यामुळे एक मस्तपैकी ॲपी किंवा कुठली तरी अशी सॉफ्ट ड्रिंक घ्यायची आणि चिकन मस्तपैकी भाजून त्याच्यावर असा, वा. आणि व्हेजिटेरियन पोरं असतील त्याच्यासोबत मस्तपैकी पनीर आणि त्या असा रॉडला पनीर आणि शिमला मिर्च आणि ती लाल मिर्च अशी टाकून मस्तपैकी त्याच्यावर मसाला मॅरिनेट करायचा, तंदुरी मसाला, आणि असा मस्त भाजत ठेवायचा त्याच्यावर. वा. कधी कधी हवा येते शेतात, ते माती सकट त्याच्यात मिक्स होते, इट्स ओके, थोडा क्रंचीनेस भेटतो आपल्याला, Yes. पण मजा येते. मग काय. तो खायला जी मजा आहे ना, कोल्ड्रिंक पिता पिता आणि याच्या त्याच्या गप्पा करता करता, तर मजा येते, लय मजा हो आहे. ना. पण तुमच्या मुलांमध्ये बिचिंग होते का? भरपूर गॉसिप होतात? भरपूर. हो. आत्ता जो मित्र आलाय माझ्यासोबत, त्याची पण बिचिंग आम्ही भरपूर वेळा केलेली आहे. तो ऐकतोय समोर बसून, तुला तोंडावर बोलतो, आम्ही केलेत, आणि तू पण आमच्यासोबत केली असतील, आणि तू माझ्या, सगळे बोलतात, माणसाचा तो गुणधर्म आहे. हं. आता मी तुमच्यासोबत बसलोय, त्याच्यासोबत बोलणार, अरे ती हा, बरोबर आहे. गंमत केली ग. शो संपल्यावर आम्ही पण तेच करणार आहे. हा, तुम्ही पण करणार. अरे तो रिटेकवर रिटेक घ्यायला लावते. तर पुढचा प्रश्न माझा असा होता की डिप्रेशन तर झालं, पण जसं तू म्हणालास की मला माझं क्लोदिंग ब्रँड सुरू करायचं आहे, जे तू लवकरच करणार आहेस, पण विनायक माळीचे असे काही ड्रीम्स आहेत का जेही तुला पूर्ण करायचं आहे? पहिली गोष्ट तर मला ऑफकोर्स माझं क्लोथिंग ब्रँड एक चांगल्या लेवलला देऊन ठेवायचं आहे, आणि वर्ल्ड टूर. मला फिरायला आवडतं खूप. मी बोलतो की तुम्ही फिरा, तुम्ही घरात कोंडून राहू नका. डिप्रेशनमध्ये राहून काही नाही होतं. आजकाल मी बघतो पोरं काय, एक लवर सोडून गेली, सुसाईड करतील, पेपरमध्ये नापास झाली, सुसाईड करतील. कशाला, काय गरज आहे? फिरा, जेवढं फिराल तेवढं माइंड रिफ्रेश होतं. एवढे सगळे प्रॉब्लेम विसरून जा. मी तर फिरायला गेलो, माझी कामं पण विसरून जातो. आल्यावर आठवतं, अरे सगळी कामं विसरून, तो वेगळा. पण स्टील तुम्ही फिरा यार, लाईफ एन्जॉय करा, असं मला वाटतं. कुठे कुठे फिरायचं आहे तुला? माझं ऑलमोस्ट सगळं झालं आहे माझं. थोडे आता युरोप आणि USA माझं राहिलं आहे थोडं. USAचा थोडा विजाचा सीन असतो, त्याच्यामुळे आम्ही आपल्या भारतामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत फिरण्यासारख्या, हो. ज्या अनएक्सप्लोर्ड आहेत, आणि मला व्लॉगिंग चॅनलच्या ह्याच्यातून लकीली मला त्याच्यामध्ये फिरायला मिळतं आहे, आणि मला लोकांना दाखवायला मिळतं आपल्या भारतामध्ये अशा गोष्टी आहेत ज्या कोणी बघितल्या पण नाही आहेत, आणि खूप मस्त आहे. आपल्या गड किल्ल्यांबद्दल पण एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या आवडते यार दाखवायला लोकांना, की आपण खूप प्राऊड पाहिजे त्या गोष्टीवर. पण तू कशा पद्धतीचा ट्रॅव्हलर आहेस? सोलो ट्रॅव्हलर, ग्रुपमध्ये जायला आवडतं? भीती वाटते का हॉटेल रूम्समध्ये? एका हॉटेलमध्ये गेलेलो स्टेला, तिथे खूप मस्त होतं, लॅविश हॉटेल होतं. त्यांचा जो मॅनेजर आला, त्यांनी मला तो माहिती देत होता. त्यांनी मला सांगितलं, अरे तुझ्या रूममध्ये तिथेच खूप सारे मर्डर झालेले, सुसाईड केलं. रात्रभर झोप नाही लागली. हे कुठची गोष्ट आहे? मी हॉटेलचं नाव नाही सांगू शकत, पण मला रात्रभर झोप नाही लागली तिथं, आणि मला असं भीती वाटते हॉटेलमध्ये. आवाज आले का? हां, जपानमध्ये पण एक खूप ट्रेडिशनल हॉटेल आहे, जे डोरेमॉन हाऊस टाईप बोलतात त्याला, आणि त्याच्यामध्ये रात्री एवढी भीती वाटत होती आम्हाला वॉशरूमला जायला पण एवढी भीती वाटत होती. का? ते खूप शांत होतं, आणि असं मागे पूर्ण असं छोटंसं गार्डन होतं, आणि एकदम असं हॉरर वाटत होतं. जपानच्या गावांचं उलटं आहे. आपल्या गावातली लोक खूप बडबड करतात, पण जपानमध्ये सिटीमधली लोक बऱ्यापैकी बोलतात, अरे बाप. आणि गावामधली लोक कोणाशीच बोलत नाही, बाहेर पण नाहीत. अक्षरशः असं वाटतं सन्नाटा आहे गावामध्ये, बापरे. आणि तिथं कोणीच नव्हतं. तो एक हॉरिफाईंग एक्सपिरियन्स होता. अजून एक प्रश्न मला विनायक तुला विचारायचा आहे, तो म्हणजे तुझ्या मुली चाहत्या असतील, आणि आता तुझं वय पण असं आहे की कदाचित तुझ्या घरी लग्नाची गडबड किंवा लग्नाबद्दल विचारणा होतच असतील तुला, तर त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की कधी काय अशा मागण्या आल्या? आणि विनायक माळीचा म्हणजे फोटो द्यायची पण गरज नाही ना, जस्ट विनायक माळी नाम ही काफी, असं झालं असेल? माझ्या आईला खूप काय माहिती, खूप माझी आई एवढी पुश करते ना मला, म्हणजे माझी आई मला एवढी मार्केट करते ना. आमचे नेबर्स जर आले, आणि नेबर्समध्ये कोणाची तरी मुलगी असेल, ती आली तर माझी आई डायरेक्ट सुरू होते, लग्न करायचं आहे का तुमच्या मुलीचं, कुठे मुलगा भेटला का? आणि मी डायरेक्ट बेडरूममध्ये पळून जातो. एवढी माझी मम्मी माझ्यासाठी हे, आणि मला आता एवढी इच्छा नाही होते लग्न करायची. काय माहिती, मला असं वाटतं 16 ते 20 वर्षापर्यंत पोरं एक लव्हसाठी तरसतात की यार माझी गर्लफ्रेंड असावी, आणि ते 20 ते 25मध्ये पोरांना असं वाटतं की मे बी 20 ते 27पर्यंत पोरांना वाटतं की माझं लग्न व्हावं गर्लफ्रेंड नंतर. पण जे 28पर्यंत क्रॉस होतात ना, त्यांना असं वाटतं बस मला नको, पैसे कमवूया, हां पैसे कमवूया, आपलं काम करूया, बस एवढंच. आणि मी आता त्या फेजमध्ये आलोय.
त्यामुळे आता माझी इच्छा संपली. आता मला आता फक्त काम करावं असं वाटतं. मी माझा आनंद मला कामामध्ये भेटतो. माझ्या आता जी माझी क्रश होती शाळेमध्ये, तिला आता एक पोरगी आहे. जी कॉलेजमध्ये होती तिला 2 पोरी झाल्या. आता काय क्रश पर्यंतच होतं, त्यांनी मला क्रश करून टाकला. सो माझं लुकवर माझा एवढा कॉन्फिडन्स होता ना मला, की मला भेटणार नाही, पण मला गॅरंटी होती. त्याच्यामुळे मी कधी एवढा पुढाकारच घेतला नाही. बरं, मला एक आधी जो प्रश्न विचारलेला त्याच प्रश्नाला जोडून मला एक विचारायचं आहे तुला, की जसं तू म्हणालास की यूट्यूबमधनं फार पैसे येतच नाही आणि तू स्वतः एक यूट्यूबर आहे. तर आता पुढे जाऊन तू किती यूट्यूबवर डिपेंडंट आहेस, किंवा तुझे प्लॅन बी, सी, डी रेडी आहेत का? आणि तुला असं वाटतं का पुढेही ह्याच्यात फ्युचर आहे आणि आपण यूट्यूबर म्हणूनच सेट राहणार आहोत? जेव्हापर्यंत आनंद भेटतोय, लोकांना मला बघायचं आहे, तेव्हापर्यंत मी कॉन्टेंट बनवेल. जेव्हा लोकांना वाटेल की बस मी दमलो, मला नाही बघायचं, तेव्हा मी बंद करेल. जेव्हा व्ह्यूज डाऊन होतील पूर्णपणे तेव्हा मी बंद करेल. प्लॅन बी बोललो तर माझ्याकडे डिग्री आहे, सो लॉची डिग्री आहे, ते करेल. आणि मला बिझनेसेसची खूप आवड आहे. मी माझं स्वतःचं एक प्रोफेशनल असं क्लोथिंग ब्रँड लॉन्च करतो आहे. अरे वा. सो ते माझं एक ड्रीम होतं. मला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खूप इच्छा आहे. मला लोकांना खायला द्यायला खूप जास्त आवडतं. सो मला एक खूप जास्त क्लीन असं फूड, जे रेस्टॉरंटमध्ये जे लोकांना असं दाखवायचं की यार हे खूप क्लीन आहे फूड, म्हणजे याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स नाही आहेत, खूप असं काही नाही आहे. सो खूप हेल्दी फूड लोकांना मला द्यायचं आहे. आणि क्लोथिंगमध्ये खूप असं, आता जेव्हा मी आउट ऑफ इंडिया जातो तेव्हा मी बाहेरचं सगळं बघतो, पण मी त्यांचे जे क्लोथिंग स्टोअर असतात ना त्याच्यामध्ये जाऊन त्यांचे डिझाईन्स बघतो. माझा अर्ध्यापेक्षा जास्त टाईम तिथेच जातो, कारण त्यांचे जे डिझाईन्स आहेत खूप वेगळे आहेत, जे आपल्या इंडियामध्ये नाही आहेत अवेलेबल, जे गुची, LV ह्या लोकांचे आहे. सो मला त्यामध्ये काहीतरी करायचं आहे आणि लवकरच लॉन्च पण करतो आहे. आमचं काम चालू आहे ज्या ब्रँडवर, आणि तो लवकरच चालू होईल. सो ते एक आहे. क्या बात आहे, नाईस. पण हे स्त्री पुरुष दोघांसाठी आहे की फक्त पुरुष? सध्या तरी मेन्ससाठीच आहे. आम्हाला पोरींचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? पोरी ऑर्डर करतात, घालतात 2 दिवस, त्याच्यानंतर डायरेक्ट रिटर्न करतात. अरे, माझी स्वतः ताई एका करते या मुलीला गोष्टी. तू हे बोलतोयस, आहे. आरोप करतोयस तू? माझी ताई करायची अशी, म्हणून मला तर थोडा स्टडी केलाय मी त्याच्यावर. पोरं खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. घेतला तर घेतला, साईज नाही झाली तरी घालतील. बरं, पण ह्या क्लोथिंग ब्रँड विषयी मला अजून जाणून घ्यायला आवडेल. कधी लॉन्च करणार आहेस आणि काही स्पेशालिटी, याचे रेट्स कसे असणार आहेत, काय म्हणजे बिझनेस प्लॅन केलं तू? रेट थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत, कारण आम्ही थोडं ब्रँडिंग वाईज आणि थोडं एक्सपेन्सिव्ह फॅब्रिक वाईज जातो आहे, ज्याच्यामध्ये जे फॅब्रिक्स आम्ही यूज केले ते खूप रेअर फॅब्रिक आहेत, लाईक बॅम्बू फॅब्रिक अँड ऑल, म्हणजे खूप जे इम्पोर्ट केलेले आहेत, इम्पोर्टेड फॅब्रिक्स आहेत. सो त्यावर आम्ही काम करतो आहे, आणि जे खूप सहजी नाही सापडणार इथे. सो फॅब्रिकचं माझं नॉलेज खूप वाढलं. भले मी यूट्यूबर आहे, पण मी क्लोथिंगचे जे चॉईस करायला मी स्वतः जातो माझ्या मित्रांसोबत, माझ्या टीमसोबत, आणि खूप सारे फॅब्रिक्स आहेत. स्पेंडेक्स, सुपीमा फॅब्रिक, जो खूप चांगला फॅब्रिक आहे. खूप सारे माझं नॉलेज खूप जास्त गेन झालं आहे त्यामध्ये. क्या बात आहे. जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा आपल्याला नॉलेज पाहिजे त्या गोष्टीचं, नाही तर कोणी येऊन फसवेल. तर विनायक माळीबद्दल तर आम्ही खूप जाणून घेतलं आजच्या इंटरव्ह्यूमध्ये, पण आता जाता जाता आम्हाला दादू, शेट या सगळ्यांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे ते कसे व्यक्त होणार आहेत याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. फॉर एक्झाम्पल, आता जसं तू म्हणालास की तुझ्या घरी तर तसेही आई लग्नाबद्दल तुझ्या मागणी घालणं आणि हे सगळं सुरूच आहे. तर समज दादूसला एखादी मुलगी खूप आवडली, तर दादूस तिला लग्नाची मागणी कशी घालणार? तुझा बापूस तर मला पाटक्या चड्डीचा बोलते, तुझ्या आईच तर मला भाव पण देत नाही, तरी पण कर्ज व्हायला तयार आहे, लग्न करशील का? बरं, आणि हीच मुलगी नाही, पण शेटला जर एखादी मुलगी आवडली, तर शेट लग्नाची मागणी कशी घालणार? 4 डोंगर आहेत, 2 डंपर आहे, 3 कोलवणी आहेत, 5 ट्रॅक्टर आहेत, लग्न करशील का? फक्त भाकऱ्या बनवता आल्या पाहिजेत ना, जवळा भाकरी बनवता आली पाहिजे, बास. जमेल का सांग? आत्ता पाठवतो घरी वारात. बरं, तर शेटला राग पण येत असेल ना, तर शेट राग कसा व्यक्त करतो? अरे शेट, ओ शेट, शेट,